Bauta
विठ्ठल दोहा विठ्ठल विठ्ठल तो नमिला गणपति माऊली शारदा गणपति माऊली शारदा नमिला गणपति माऊली शारदा नमिला गणपति माऊली शारदा आता गुरु राया दंडवत आता गुरु राया दंडवत आता गुरु राया दंडवत नमिला गणपति माऊली शारदा नमिला गणपति माऊली शारदा नमिला गणपति माऊली शारदा नमिला गणपति माऊली शारदा आता गुरु राया दंडवत आता गुरु राया दंडवत आता गुरु राया दंडवत गुरु राया चरणी मस्तक ठेविले 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 आपुल्या स्तुतीला
आपुल्या स्तुतीला द्यावी कर आपुल्या स्तुतीला द्यावी कर गुरुराया तुझा ऐसा नाही सका 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 कृपा करुणी रंग हाती धरी कृपा करुणाया हस्ते कृपा करुणाया हस्ते गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे आपुल्या स्तुतीला द्यावे आपुल्या स्तुतीला द्यावे आपुल्या स्तुतीला द्यावे तुकामुळे माता पिता तुकामुळे माता पिता गुरु बंधू तुकामुळे माता पिता तुकामुळे माता पिता गुरु बंधू तुझे कृपा सिंधू पांडुरंग तोच कृपा सिंधू पांडुरंग तोच कृपा सिंधू पांडुरंग गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे गुरुराया चरणी मस्तक ठेवे आपुल्या स्तुतीला द्यावी मग आपुल्या स्तुतीला द्यावे आपुल्या स्तुतीला द्यावे बारक हो माई हो बारक हो माई बारक हो माई बारक हो माई बारक माई बारक माई बारक माई हेलो थोड़ा आवाज कम कर नामिला गणपती मामुली सारदा नामिला गणपती मामुली सारदा मामुली सारदा नामिला गणपती
चरगिले गुरुराय चरणी मस्तक ठेविले आपोल्या सुतेला द्यावी माती आपोल्या सुतेला द्यावी माती विठ्ठल
नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविली आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझा ऐसा नाही सका कृपा करुण रंग हाती धरी गुरुराया चरणी मस्तक ठेविली आपुल्या स्तुतीला द्यावी मती तू कामाने माता पिता गुरुबंधू तुझी कृपा सिंधू गणराया किंवा पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेविली आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठाला 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 पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरी चरण समतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यम जतिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससविद्या कृपा देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे नेवराती दासा उधारी जोजी ओम नमो जी जनार्दन नाया बाबा बाबा भावना ना देखून मी तुपना नमन श्री चरण सद्गुरुराया ध्यानमलम गुरुमूर्ती पूजामलम गुरुपदम मंत्रमलम गुरुवाक्य मोक्षमलम गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देव निरंजनम गुरुवाक्यम सदा सत्यम सत्यम एकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर कैलासीचा देव बोळा चक्रवर्ती 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 कैलासीचा बोळा देव चक्रवर्ती कैलासीचा बोळा देव चक्रवर्ती पार्वती तापती योगीराज 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 दयाच माझे दंडवत दयाच्या चरणी माझे दंडवत हे पार्वती तापती योगीराज 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 दयाच्या चरणी माझे दंडवत दयाच्या चरणी माझे दंडवत शरण शरण जी हनुमंता तुझा आलू रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी
तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या. नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविली आपुल्या स्तुतीला द्यावी मती. आवाज सॉफ्ट करा. प्रस्तुत कीर्तने रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अगोदर मी गणपती बाप्पाला नमन केलंय. जगाच्या पाठीवर कोणताही संत असू द्या, कोणताही ग्रंथकर्ता असू द्या, प्रारंभी गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय ते कार्य सुखरूप होतच नाही. श्री गणेशा आपण म्हणतो, चला आपल्याला आज श्री गणेशा करायचं आहे. सुरुवात गणपती बाप्पाच्या नामस्मरणामुळे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन केलंय. माऊलीला, सारजे देवीला, पार्वती मातेला नमस्कार, मातेला नमस्कार केला आणि गुरुपद दिलं. गणपती बाप्पा बुद्धीचा दाता आहे. बुद्धिवान व्हायचं असेल तर गणपतीची स्तोत्र म्हणा, गणपतीची पूजा करा. सरस्वती माता आणि गणपती ही विद्यार्थी अवस्थेत जेवढी आहे ना, गणपती आणि सरस्वती, बुद्धी मिळेल तुम्हाला. कारण ते गुरु आहे. गुरु ज्ञान देतात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही. आता गुरुराजा दंडवत. नुसतं दंडवत नाही, त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. गुरुराया चरणी मस्तक त्यांच्या चरणावर ठेवायचं. आपुल्या स्तुतीला द्यावी मती. तुमचं वर्णन करण्यासाठी, तुमचं स्तुती करण्यासाठी मला मती द्या, म्हणजे बुद्धी द्या. मती, ओ मती. मती कळतं ना. आपण म्हणतो काय आळशी मंदमती आहे. आळशी मंदमती केवी तरी. मती म्हणजे बुद्धीचा दाता गणपती बाप्पा आहे. म्हणून ते गुरु आहेत. सखा आहे. गुरु सखा असतो बरं का. गुरु सखा आहे, मित्र आहे, माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सगळंच गुरु आहे. अशी भावना आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गणपती बाप्पाकडे व्यक्त केलेली आहे. आणि तोच अभंग, सगळ्यांच्या पाठातला अभंग आपण या समोर ठेवलेला आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. भजन करा. विठाला 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 विठाला. आजची सेवा गणपती बाप्पा आहे. ही गणपती बाप्पाची सेवा आहे. शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ चिचुंडी खुर्द आणि बुद्रुक पंचक्रोशीतील असणारे हे सर्व बालगोपाल मंडळी. अगोदर त्यांच्या नावाने टाळी वाजायची. छोटे छोटे मुलं आहे, अगदी लहान लहान मुलं आहे, पण किती जोश आहे. फटाक्यावरूनच समजलं. गाडीतून उतरल्यापासून व्हिडिओ शूटिंग चालू आहे, इकडे कॅमेरा चालू आहे. वा वा वा. सचिन भाऊ मडवई,
सागरभाऊ जाधव, ओम निकम, अंकुश मडवे, ऋषिकेश मडवे, प्रतीक मडवे, सार्थक मडवे, यश वाणी, सार्थक निकम, हरिओम मडवे, ऋषिकेश मडवे, प्रथमेश मडवे, अल्लाफ शेख, कार्तिक जाधव, अभिषेक मडवे, सौरभ मडवे, निलेश जाधव. झाले 19 लोकांची ही 19 बालगोपालांची टीम आहे. परत एकदा टाळी. एवढं गोड वातावरण झालं आज. वाटत नव्हतं. मी सकाळचं कीर्तन करून आलो. हे दुसरं आहे. आणि प्रवासामध्ये जरा थकवाच येतो आहे का नाही. अजून गाडी स्वतःच चालवतो, ड्रायव्हिंग स्वतःचे. बाबाजीचा आशीर्वाद, एनर्जी आहे. माऊलीला बघितल्यानंतर काय वाह क्या बात आहे. आमचे माऊली महाराज इकडचे हरिभक्तीपरायण ज्यांनी सुंदरपैकी पहिली चाल म्हटली. विक्रम महाराज आमचे शिंदे सर, क्या बात आहे. आमचे पका महाराज इकडे, नारायण महाराज इकडचे, बबन बाबा इकडचे, तेजस भाऊ आमच्या इकडचे हरिभक्तीपरायण, नंदू महाराज, चंदू महाराज, क्या बात आहे. ज्याने पहिली चाल बहुत बढिया गायली. असं वाटलं यांनी उद्या गाडीत घेऊन जातो तुम्हाला. हरिभक्तीपरायण संगीत विशारद बारे, सुजित महाराज बारे इकडचे हरिभक्तीपरायण, सचिन महाराज हरिभक्तीपरायण, जालिंदर महाराज वा वा इकडचे छान आहे विनेकरे. समोर बसलेले बाबा तानाजी बाबा. आणि सगळे कॅमेरेमध्ये शूट होते बरं. सगळ्याला फोनवर दिलीप नानाने तारीख दिली. संतोष भाऊचा फोन आला. भरपूर आपले शिष्यमंडळ, जय जनार्दन मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, वारकरी मंडळ. कीर्तन फक्त 9 वाजेपर्यंत करायचं आहे. 10 मिनटं अगोदरच कारण जेवणाचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे. भोजनाचा आनंद घ्यायचा. अगोदर भजन, नंतर भोजन. आणि वाजवणारा तले मोठा इंद्र आहे. क्या बात आहे. टाळी वाजली पाहिजे. माझे परम स्नेही, परम आदरणीय आहे का, मी ज्यांचा फॅन आहे ते माझी फॅन आहे. किसन तात्या, वा 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 वा. किती वय झालं? 87. 87. विठाल विठाल. 87 वर्षाचा म्हातारा. मी प्रवेश केला आणि तात्या तिकडे चालले होते. जाधवताई त्यांना घेऊन चालल्या होत्या चहा प्यायला. भाऊसाहेब भोकडे. मला तात्या जय हरी चला ना म्हणे इकडं. म्हटलं तुम्ही चाला, तोपर्यंत मी जरा ओरक येतो. 87, 87 वर्ष. बाप रे बाप, काय कृपा आहे. 10 में दौड़ा, 20 में बावला, 30 में तीखा, 40 में फीका, 50 में पक्का, 60 में थक्का, 70 में बिस्तर. ही 87 वाला पेटी वाजवा. मेमरी अजून 100 रुपये. वय झाल्यानंतर ते माणूस सटकले जात. ते म्हणतात यांचं वय झालं विसरून जातात. पण तात्या चांगले. धन्यवाद. आमचे पोपट भाऊ, आमचे सगळे अण्णा भेटले आता. ते पाय मोडलेले कोणते अण्णा? वडाळकर अण्णा. खूप आनंद झाला. जसं जसं आठवलं तसं नाव घेतो सगळ्यांचे. मला सगळेच प्रिय आहे की नाही. मी सगळ्या पार्टीकडे चालणारा माणूस आहे. मला पार्टीच नाही. जसं नारद मुनीला पार्टी होती का शिंदे सर? राक्षस लोकांकडे येऊ द्या पूज्य, देवाकडे येऊ द्या पूज्य, साधू संताकडे येऊ द्या पूज्य. तसं माणसाने सर्व ठिकाणी पूज्य राहायचं, सर्व ठिकाणी प्रिय राहायचं. राजकारण करायचं नाही. महाराजाला सगळे लोक सारखेचे. तुम्ही किती प्रेमाचे, किती जिव्हाळ्याचे. अरे एवढं मोठं तुम्ही इथं मंदिर बांधलंय रामेश्वर भगवंताचं.
सगळ्यांनी ते बाबूलाल मिस्टर होतं सावकार्याचा, पळू पळू जायचा. आमचे गवळे मामा होते, पळू पळू जायचं, पण लोक त्याला धरू धरू आणायचे. है की नाही? सर्वांनी मोलाचं योगदान केलेले सर्वांना धन्यवाद देतो. वेळ कमी आहे म्हणून आपण चिंतनाकडे वळूया. विठाला 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 विठाला. नितीन भाऊ पण आले. या विठ्ठलांनाचा मला दर एकादशीला फोन येतो. म्हणजे तुम्ही भरपूर मंडळी अशी मला नेहमी फोन करतात. चला गणपती बाप्पाचं कीर्तन आहे आज बर का माऊली. जगद्गुरु तुकोबाराय दुकानदार, जगद्गुरु तुकोबाराय गणपती बाप्पाला नमन करतात. बरोबर नमनच्याच वेळेस आले. नमन म्हणजे बोला ना, नमस्कार. विठाला विठाला गणपती बाप्पाची मूर्ती आपण मळाची किंवा मातीची. सर्वांना कथा भाग माहिती, पण थोडंसं सांगावं लागतं. माहिती जरी असलं तरी कालेचे कीर्तन सर्वांचे पाठे, पण ते सांगावंच लागतं. जनार्दन स्वामी सर्वांचे पाठे, पण ते सांगावंच लागतं. तसं गणपती बाप्पा सगळ्याला माहिती आहे. गणपती बाप्पाचा जन्म आहे का नाही. भोले बाबा तपश्चर्याला गेलेली होती. पार्वती माता स्नान करत असताना मळाचा गणपती मळ काढला आणि त्याचा चिखलाचा मातीचा गणपती आणि संजीवनी मंत्र जपत एक बालक तयार झाला. दैदेप्यमान तेजस्वी, हो ओंकार स्वरूप आहे की नाही. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथा जानादा तुझा नमो तुझा नमो तुझा नमो तुझा नमो. ओंकार स्वरूप सच्चिदानंद घन आदिशक्तीने निर्मित असे एका बालकाची निर्मिती केली. ती म्हणू लागलं, माताश्री माझं नाव काय, माझं कार्य काय. बाबा सविस्तर सांगत नाही, अगदी त्रोटक सांगून पुढे चालतो. मला स्नानाला बसायचं आहे, हातामध्ये हे मुदगल घे. लढायला जायचं असेल तर ढाल तलवार बरोबर ठेवावं लागते ना. ढाल तलवार जर घरीच निघाले लढायला, गायला जायचंय, मृदंगाचार्याचा मृदंग बरोबरच असतो तर क्वालिटी तयार होते. पेटी मास्तरची पेटी आहे का नाही. आपलं साहित्य बरोबर असलं तर क्वालिटी तयार होते. साहित्य व्यवस्थित नसलं तर क्वालिटी तयार होत नाही. म्हणून साऊंड सिस्टमवाल्यासाठी एकदा टाळी वाजायची. आमचे संतोष भाऊ तिकडं फार मूडमध्ये होते. सिस्टम म्हणजे सिस्टम, काय हरकत नाही. चला तर हातामध्ये मुदगल दिलं, सांगितलं दरवाजात उभा राहायचं, मध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही, काही हरकत नाही म्हणे. आणि तपश्चर्या उरकून आपले भोले बाबा आपल्या कैलासामध्ये आपल्या महालात निघाला जायला लागले, आपल्या गुंफेमध्ये. हे पोरग म्हणतो अंदर मत जाओ, अंदर मत जाओ. भोले बाबा म्हणू लागले माझाच कैलास आणि माझंच घरण, मला म्हणतो अंदर मत जाओ. है का नाही शिंदेचा. बातों में बात, बातों में लात, बातों में घात, बातों में घी शक्कर. भांडण करून सुरू होतं भांडण. बातों में बात, आणि बात तिडी बोलल्यानंतर हा म्हणतो लात पाहिली का. लक्षात घ्या. भांडण झोपायचं नसेल तर बाबाजी म्हणायचे राग आल्यास मौन पाळा. हे बाबाजीचं वाक्य जीवनात आचरण करा. किती राग येऊ द्या, किती राग येऊ द्या, कोणी किती बोलू द्या, फक्त मौनश्य सर्व साधनम. मौन धराना 2, 2.5, 3 मिनटं, 5 मिनटं. 2.5 मिनटाचा खरा राग असतो माऊली. 5 मिनटात तू जरा गार होतो, 50% येतो. 10 मिनटात तर जाऊ दे आता तुम्ही म्हणत तर सोडून दे. बातों में बात,
हो, बात करता 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 इतकं वादाला पेटलंय, भोले बाबाने रागा 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 त्या बालकाचा शिरच्छेद केला. कथा भाग सर्वांना माहिती, फक्त थोडं सांगतो. पार्वती माताला हे समजलंय. पार्वती माता बाहेर आल्या. कोण आहे, कोणी मारलं, कोणी शिरच्छेद केला? महाराज. मग पार्वती माता मग काय अकराळ विक्राळ रूप धरलं महाराज. सर्वांना माहित होतं कालिका मातेचं रूप धरल्यानंतर काही खरं, सगळे देव घाबरत होते, महादेवाला सुद्धा घाबरावं लागत होतं. माझा मुलगा जिवंत करून द्या, अन्यथा सर्व सृष्टी भस्म करून टाकेल. मग महादेवाने सांगितलं, इंद्रदेवा जा जंगलामध्ये. तिकडे हत्ती वाटच पाहत होता. मागच्या जन्मात त्यांनी तपश्चर्या केली होती, त्याला वरदान दिलेलं होतं. हे सगळं घडून आलं. हत्तीचं मस्तक त्या बालकाच्या शिरावर लागलं. शिर, हा हत्तीचं शिर त्या मुलाच्या भगवान भोले बाबाने त्रिशूळाने जे शिरच्छेद केलेलं होता त्याला लावताच वक्रतुंड महाकाय आहे का नाही, एकदंताय लंबोदराय तन्नो दंती प्रचोदयात्. महाराज इतकं स्वरूप गोजीरवानं झालं. आनंद वाटला, सगळ्यांना आनंद वाटला. पार्वती माताही शांत झाली, माताही शांत झाली. बघ, गणपती बाप्पाचं अगोदर नाव का घेतलं जातं, गणपती बाप्पाची अगोदर पूजा का केली जाते, याला काही पाठीमागे भूमिका आहे का? देवसभेमध्ये पूर्वी एक ठराव पास झाला होता. ऐका, देवसभेमध्ये एक ठराव पास झाला. देवसभा, देवाची सभा. आता लोकसभा, विधानसभा, राज्य, हे तुम्हाला सगळ्याला माहिती. हे काही सांगायचे काही काम नाही. देवसभेमध्ये ठराव पास झाला, जो कोणी पृथ्वीला, जो कोणी विश्वाला 3 प्रदक्षिणा मारून लवकर येईल त्याला मान. आता इंद्राकडे ऐरावत हत्ती होता, कोणाकडे सिंह होता, कोणाकडे उंट होता, कार्तिक स्वामीकडे मोर होता, आणि गणपती बाप्पाकडे काय होता? मुशक म्हणजे उंदीर. हा, आता उंदीर हे किती वॅटचं मशीन आहे, किती हॉर्सपॉवरचं मशीन आहे उंदीर. बरं, उंदीर मामा असं काय ते रोडने चालतं का काठीकुपटीने? हा, उंदरावर गणपती बाप्पा बसले. महाराज चालता चालता, 2 भाग आहे, सांगतो मी दोन्ही भाग. चालता 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 गणपती बाप्पा धिप्पाड, उंदीर छोटंसं, त्याच्यावर बसल्यानंतर थोडा बॅलन्स क्रॉस झाला. गणपती बाप्पा खाली घसरला. खाली घसरल्यानंतर आपण मोटरसायकलवर चालत असताना कोणी पडू नये. मोटरसायकलचं मारलंय अवघड असतं, इतका अवघड असतं की वास. आणि एखादा मोटरसायकल 2 व्हीलरवर चाललाय, जर एखादा चांगला घासरला समाधान, आणि दुसरे मित्र त्याला पाहून हसायला लागले, पडणाऱ्याला काय वाटेल? आशीर्वाद देईल का शिव्या देईल? चंद्र हसायला लागला, चंद्रमामा बर का, चंदू भाऊ. चंद्र हसायला लागला गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा म्हणतो, मी खाली पडलो, माझं अंग दुखू राहिलं, तू माझ्याकडे पाहून हसू राहिला, काय मी तुला शाप देऊन टाकतो. गणपती बाप्पाने शापच देऊन टाकला. कोणाला? चंद्रदेवाला. तुझं तेज क्षीण होईल, लोक तुझं दर्शन घेणार नाही. जाय, क्षमा करा अपराध महाराज. महाराज 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 पश्चाताप झाला, उशाप मागितला, काहीतरी वरदान द्या. हजारो वर्ष तपश्चर्या केली चंद्रदेवाने. नंतर गणपती बाप्पा प्रसन्न झाले. जाय, आशीर्वाद देतो म्हणे, पूर्वीसारखं तुझं तेज होईल. एक माझ्यातर्फे ॲडव्हान्स आशीर्वाद देतो. संकष्ट चतुर्थीवाल्या हो, ऐका, किती लोक संकष्ट चतुर्थी करतात? वरती हात करा, वर हात करा. महिला मंडळाच्या जास्त नंबर आहे, माणसं कमी आहे की नाही? माणसाला कामं करावं लागतात, ड्युट्या करावं लागतात. संकष्ट चतुर्थीचं व्रत केव्हा सोडलं जातं? चंद्र उदय झाल्यावर चंद्राला ओवाळा लागतं, मग गणपती बाप्पाला ओवाळा लागतं. काही माणसं लई भारी असतात, नितीन भाऊ सारखे बुद्धिवान. हे म्हणे मग चंद्रालाकडे पाहून ओवाळायचं का? मग भगवान शंकराचा फोटो आहे, त्याचा चंद्र आहे, ओवाळा त्या चंद्राला. असं चालेल का?
अजिबात चालणार नाही. अगोदरच चंद्र उदय होऊन द्यावा लागणार, चंद्राला व्हावं लागेल. ॲडव्हान्स मधला आशीर्वाद. एकच दिवस शाप लागणार फक्त वर्षातून एक दिवस. कोणता तो दिवस सांगा सांगा, कोणता दिवस? चंद्रमामाचं दर्शन कधी नाही घ्यायचं. बोला बोला बोला. एक नारळ बक्षीस कधी नाही घ्यायचं. अजून अजून तरुण मंडळी, बालगोपाळ, महिला मंडळ नाही. भाद्रपद, गणेश. हा उभा राहा उभा राहा उभा राहा. या इकडे या. टाळे वाजा टाळे वाजा. वा 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 वा. कपड्यावर जाऊ नका. विठाला 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 बरोबर उत्तर दिलं आणि तू बी खरं बोलला. तर सज्जन हो, एक दिवस फक्त शाप लागणार, त्या दिवशी वरती बघायचं नाही. बाकी मग चतुर्थीला तर बघावंच लागणार आहे, दररोज बघावंच लागणार आहे, वर्षातून एक दिवस. हा काय सांगत होतो? कीर्तन. काय विषय चालला होता आपला? दृष्टांतातून दृष्टांत. थोडं बाजूला आलतो, परत जागेवर व्हायचं, पण मूळ दृष्टांताकडे. जो कोणी विश्वाला प्रदक्षिणा लवकर 3 वेळेस घालील त्याला पूजेचा अग्रगण्यमान. मग निघाले ना, मग कार्तिक स्वामी निघाले, इंद्र निघाला, सगळे देवमंडळी निघाले, गणपती बाप्पा उंदरावर निघाले, पण महादेव आणि पार्वती तिथे जवळ बसेल होते. त्या आई वडिलाला 3 प्रदक्षिणा मारले. ऐकू राहिले ना पोरं? किती कीर्तन ऐका याला महत्व नाही, किती कीर्तन करा सांगा याला महत्व नाही. आई वडिलाची मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, सकळ तीर्थांची अधुरी. सकळ तीर्थांची अधुरी. सकळ तीर्थांची अधुरी. माता पितरे, सकळ तीर्थांच्या धुरे, जे का माता पितरे, तया शेविषे कीर शरीरे लोन किजे. माऊली सांगतात आई वडील सर्वस्व आहे. सध्या कलियुग लागलाय. आई नको, आईचे दागिने पाहिजे. आई नको, आईची सेवा करायला नको, आईचे. बाप नको, बापाची प्रॉपर्टी पाहिजे. इकडे चांगलं आहे बरं का. शहरातलं सांगतो, शहरात वृद्धाश्रमात कोणाचे आई वडील आहे? श्रीमंताचे. शहरातले नाही, श्रीमंताचे. जास्त श्रीमंत, जास्त श्रीमंत. यांना वेळच नाही. काही लोक अमेरिकेमध्ये गेले, आई वडील इकडे. वृद्धाश्रमाला फोन करतात, काय लागेल तेवढं ऑनलाईन पाठवून देतो, तुम्हीच करून घ्या सगळं, यायला वेळ नाही. बाबा हो, ही पर्वणी असते. आई वडील एकदाच मिळतात. सर्व मिळतं, सर्व मिळतं, आई वडील भेटत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विने भिकारी. त्रैलोक्याचा स्वामी असू दे, आईशिवाय तो भिकारी आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींनी गाव केव्हा सोडलं? आपल्या बाबाजीने गाव केव्हा सोडलं? म्हाळसा देवी अंतर्धान आई गेल्यानंतर दहेगाव सोडलं. आई तोपर्यंत गाव सोडायचं. सज्जन हो, दररोज दर्शन घ्या आई वडिलांचं.
आणि त्यांना प्रदक्षिणा मारा. नुसतं दर्शन घेऊन मतलब नाही, त्यांना प्रदक्षिणा मारा. गणपती बाप्पाने तेच केलं. 3 प्रदक्षिणा आई वडिलांनाच मारल्या आणि थांबले. काही धावपळ नाही गेली. कशाला धावपळ करायची? हे पळूच राहिले येड्यावानी, रेस करू राहिले. कोणी 100, कोणी 150, कोणी 200. गणपती बाप्पाने मान पाटकाला न पाहता का इकडं नारद महर्षी होते. झाला का म्हणे तुमचं? गणपती बाप्पाला अग्रगण्य मान, पूजेचा मान. म्हणून अगोदर श्री गणेशाय नमः, श्री सांब सदा शिवाय नमः. सर्व ग्रंथ करते, सर्व संत, सर्व साधू, सर्व महात्मे अगोदर गणपती. माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरी लिखाण करायच्या अगोदर देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दास. नाथ बाबाने भागवत करण्याच्या अगोदर गणपती बाप्पा सर्व जेवढे काय असेल तसं तुकाराम महाराज म्हणतात, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नमन करतो. नमन. पहिलं चरण अभंगच. नमिला गणपती माऊली सरजा, 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 नमिला गणपती माऊली सरजा. आता गुरु राया दंडवत, आता गुरु राया दंडवत, गुरु राया चरणी मस्तक ठेविले, गुरु राया चरणी मस्तक ठेविले. आता गुरु राया दंडवत, आता गुरु राया दंडवत, गुरु राया चरणी मस्तक ठेविले, गुरु राया चरणी मस्तक ठेविले. बहुत अच्छा 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 अच्छा. कोई लोग किसी में मग्गम है, कोई लोग किसी में मग्गम है. हम लोग गायन में मग्गम है. काही म्हणतील सांगतो चांगला, पण मधून मधून लई उडू राहिला. गायन्तस्य गुणन्तस्य शौर्य कर्माणि जन्मस्य जीथ गंधर्व गात गाणी. गंधर्वासारखे गायन करणारे माणसं आहे. मजा आहे बरं का, याच्यात फार मजा आहे. तुम्ही इकडे आल्याशिवाय करणारच नाही. म्हणून पहिल्याच चरणात पारात नमिला गणपती माऊली सरजा, आता गुरु राजा दंड. गणपती बाप्पाला गुरुपद देऊन टाकलं. बुद्धीचा दाता आहे, गुरुपद देऊन टाकलं. हो. गुरु बिन कोण बताई बा, गुरु बिन कोण बताई बा, गुरु बिन कोण बताई बा, गुरु बिन कोण बताई बा. पैरा है विकट यमना, पैरा है विकट यमना. गुरु बिन कोण बताई बा, गुरु बिन कोण बताई बा. वा वा. गुरु बिन कोण बताये बाळ. गुरुशिवाय मार्गदर्शन कोणी करणार नाही आपल्याला बर का. म्हणून गुरु केलं पाहिजे. किती लोकांनी गुरु करेले? वाह वाह वाह. धन्यवाद धन्यवाद. जनार्दन स्वामी तुमचं खोट कल्याण करू. गुरु करायचं, त्या गुरुच्या अगोदर परीक्षा पाहिजे. भस्कन कोणी बी नाही करायचं. त्याचं आचरण कसं आहे, विचार कसे, लक्षण काय आहे. गुरुने सुद्धा शिष्याची परीक्षा पाहूनच माळ द्यायची. रामकृष्ण परमहंस त्यांना वाटत होतं मी एकाच चेला असा करील. जास्त चेली बी करून अवघडच.
सगळ्याचेच मन धरावं लागते, सगळ्याकडे जावं लागते. या महाराज चहा घ्या, या महाराज दूध घ्या, या महाराज फळं का, या महाराज इकडे, या महाराज इकडे. ती अवघड पंचायतीची आहे की नाही. तुकाराम महाराज या उपाधी बसून बाजूला होते. शिष्य शाखाने मठाधिपती नाही, काहीच नाही, वैराग्यवान होते तुकाराम महाराज. रामकृष्ण परमहंस शिष्याचा शोध करत होते, शिष्य सुद्धा गुरुचा शोध करत होते. गुरु आणि शिष्य सर्वांना कथाभाग माहिती, आठवण करून देतो. जगातले सर्व धर्मगुरू आपापला ग्रंथ घेऊन शिकवला निघाले. स्वामी विवेकानंदही निघाले. ऐका बरं का, सगळ्याच्या पाठी, पण लक्ष तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. रेल्वे डबेमध्ये स्वामी विवेकानंद स्वामी बसले, गाडी निघाली. ऐकू राहिले ना. त्या डब्यामध्ये एक सुंदर स्त्री, अनमॅरड, तेजस्वी, ती बसली. आता जे शिकलेलं माणसं आहे ते शांत बसत नसतात, काहीतरी बोलायचा प्रयत्न करतात, आणि बोलल्यानंतर माणसाला ज्ञान मिळत असतं. जर आपण गपचितच मौन धरून बसलो ते काय, काही देणं नाही घेणं नाही. ती मॅरड महाराज स्वामीजीला बोलवू लागली. स्वामीजी प्रणाम. आप मॅरड आहे का अनमॅरड आहे? मी पण अनमॅरड आहे अजून. ती सुंदर स्त्री स्वामीजीला म्हणते, मी पण अनमॅरड आहे. का? मला सोडता आपण जर लग्न केलं, आपल्या दोघांपासून एक सुंदर तेजस्वी मुलगा होईल तुमच्यासारखा. स्वामींनी काय उत्तर दिलं आहे का? ओ ताई साहेब, मलाच मुलगा माना. टाळी वाजली पाहिजे. लग्न करायचं, आपल्यासारखाच मुलगा होईल, या 12 भानगडी करण्यापेक्षा मलाच मुलगा माना, मीच तुमचा मुलगा आहे. याला म्हणतात शिष्य आणि याला म्हणतात गुरु. म्हणून जनार्दन स्वामी, मी नेहमी वाक्य वापरत असतो, आवडलं तर टाळी द्यायची बरं का. यांचं गायन आवडलं तर टाळी द्यायची. जगाच्या पाठीवर माऊलीनंतर ज्ञान नाही, तुकोबानंतर वैराग्य नाही, नाथ बाबानंतर शांती ब्रह्म नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, जनार्दन स्वामीनंतर निष्काम कर्मयोगी नाही. क्या बात आहे, वा मृदंगाचार्य. असे जनार्दन स्वामी संभाजीनगर वैजापूर तालुक्यात दहेगावला प्रगट झाले. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्ट भीती बरोबर, देह कष्ट भीती बरोबर, देह कष्ट भीती बरोबर, देह कष्ट भीती बरोबर. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती बरोबर, देह कष्ट भीती बरोबर, देह कष्ट भीती बरोबर, देह कष्ट भीती बरोबर. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी अवतार घेतला. 75 वर्ष राहिले. 10 ते 12 ठिकाणी मंदिर एकाच लाल दगडाचे बांधले. मठ, हायस्कूल, कॉलेज, विद्यालय, गुरुकुल आणि शिष्य संप्रदाय तयार केला. पोराहो, माझं अवतार कार्य संपलं, आता तुम्ही तुमचं काम करा. त्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर कीर्तन करण्यासाठी उभा आहे. ही जनार्दन स्वामीची कृपा आहे. आता गुरुराज दंडवत. बाबाजीच्या आश्रमात बाबाजी म्हणायचे, आपल्या आश्रमात सगळ्या प्रकारचे लोक पाहिजे. कोणी डॉक्टर, कोणी फिटर, कोणी वकील, कोणी कीर्तनकार, कोणी गायक, कोणी भजनी, सगळ्या प्रकारचे लोक तयार केले बाबाजींनी. डॉक्टर सुद्धा विद्यार्थ्यांना इंजेक्शन देण्यासाठी, भगवानगिरी, पारसनाथ. म्हणून सांगायचं मतितार्थ, हो,
गुरुरायाकडे आल्यावर त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या गुरुच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. नतमस्तक वारकरी संतांच्या मस्तक ही पायावरी. गुरु केल्यानंतर एक गुरु महाराज होते, एक शिष्य होता. ऐका रे ऐका, बोलू नका. आता त्यांनाही भूका लागली आहे की नाही. ते म्हणू लागले तिकडे स्वयंपाक तयार झाला. खरंच तरुण मंडळाचं टाळी वाजून अभिनंदन करा. शिवप्रतिष्ठान गणेश मंडळ आपण खरंच एकदम तन मन धनाने उत्साहाने हा कार्यक्रम करत आहे. मी ज्यावेळेस गाडी लावली तिकडं स्वयंपाक रेडी झाला. किती तळमळे. 9ला म्हणजे 9ला पंगतच बसली पाहिजे. कीर्तन आपण नंतर पाहू पडत आहे. पण भोजन बी महत्वाचं आहे. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आहे अजून 10 मिनिटं आहे माझ्याकडे. 9च्या आत पूर्ण करणार. हां चल 5-10 मिनिटं होते. बरोबर 5-10 मिनिटं. गुरुरायाच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. आपुल्या स्तुतीला द्यावी मती. बरं याने सांगितलं लवकर. आता गुरुशिवाय या जगामध्ये सखा 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 कोणाला म्हणता तुम्ही? सखा तू माझा सखा आहे, तू माझा जीव लागे, तू माझा मित्र आहे. मित्र 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 कसा पाहिजे? मित्र हो मित्र हो मित्र. तुम्ही मित्र आहे दोघं? कोणाकोणाला मित्र आहे वरती हात करा. मित्र कोणाकोणाला आहे? आहे मित्र कसा पाहिजे? कृष्ण आणि अर्जुनासारखा मित्र पाहिजे. भगवान कृष्ण आणि सुदाम देवासारखा मित्र पाहिजे. मित्रामध्ये लेनदेन नाही पाहिजे. तुमची मैत्री का टिकत नाही मला माहिती. इकडे लक्ष द्या. तुमची मैत्री टिकत का नाही? त्या मैत्रीमध्ये घेणं देणं नाही पाहिजे. निष्काम प्रेम. निष्काम प्रेम. उदाहरण देऊ का? ऐकता त्या निष्काम मित्रत्वामध्ये बाबाजीचे एक वाक्य सांगून जातो. फुकटची कवडी मित्रत्व दौडी. फुकटची कवडी मित्रत्व दौडी. एक दृष्टांत सांगतो. तिकडं एक गायक कीर्तनकार होते आणि चंदू महाराजांनी नियोजन केलं होतं. अरे महाराज गायक आहे, महाराजाला पेटी लागते, महाराजाला मृदंग वाजतो आणि तालमीतली माणसं लागतात. महाराज पाहूनच आपण नियोजन करतो आहे की नाही. तर तात्या तात्या पेटी वाजवायला यायचंय. कोण आहे? बालगिरी महाराज. येऊ ना, पण पाखवाजा कोण आहे? पाखवाजा मृदंग वाजायला कोण आहे? पण ते म्हणते पाखवाजा कोण आहे? नितीन. नितीन भाऊ. नितीन भाऊ. त्याचं तोंड नाही पाहायचं का? त्याने माझे 10,000 रुपये बुडवले. 10 वर्ष झाले. मग चंदू बोले हुशार. अरे म्हणे आम्ही बसायचं नियोजन करतो, तोंडच पाहायचं नाही ना. महाराजाला आवाज आला, बस झालं. तुमचं तोंड तिकडे करू, यांचं तोंड इकडे करू. 36चा आकडा 63 काय आला? कीर्तन रंगात आलं. सुजित महाराज कीर्तन रंगात आलं, रंगात आलं, रंगात आलं. गायन चाललं. सारे ग म प द नि सा सा नि द प म ग रे सा. सारे सारे ग ग म प पद पद नि नि द सा नि द प म ग रे सा सा नि द प म ग रे सा. माझे पैसे देतोस का? माझे पैसे देतोस का?
पण मृदंगचार्याला उशीर होता. देन तर देन, नाही नाही देन, देन तर देन, तो नाही नाही देन. मृदंगचार्य लय खतरनाक होते. देन तर देन, नाही तर नाही नाही देन. तेवढं ते एक ढोलकीवाला बसलं होतं, डपडीवाला. डुब्बले डुब्बले डुब्बले. मित्रत्वामध्ये लेनदेन करू नका. विठाला 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 गुरुला सखा करा, गुरुला मित्र करा. आणि गुरुची जर कृपा झाली तर शास्त्र कृपा होती. गुरुची कृपा झाली. गुरुबाई ठेविता भाव, गुरुबाई ठेविता भाव. माझी ही पेटंट चाले. गुरु पायी ठेवीत भाव, हा भाव आपोआप भेट देव देव रे, आपोआप भेटे. बस बस मजा आली. विठाला 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 गुरु कृपा झाल्यावर शास्त्र कृपा ती, गुरु कृपा झाल्यावर ईश्वर कृपा होती. आपोआप भेटे देव. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करुण रंक धरी हाती. शेवटचं चरण म्हणायचं आणि ओळखायचं आहे की नाही. गुरु माता आहे, गुरु पिता आहे, गुरु बंधू आहे, गुरु सखा आहे. सगळं स्व. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्यां द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव, त्वमेव सर्वं मम देव. वा वा, सर्वस्व गुरुचे आहे. म्हणून बरेचसे लोक गुरुची सेवा करते. आमचे बबन आबा होते, लय प्रेम होतं त्या माणसाचं. आणि ही मूर्ती दिसते ना रामेश्वरमधली मंदिरातली, त्यांचा डायरेक्टरचा परिचय होता. स्वतः जाऊन ती मूर्ती आणली. त्यांना आयुष्य कमी मिळालं, परंतु जे ठरलेलं आहे, विधीचं विधान आहे, आयुष्य मर्यादा जी आहे त्याला कोणी काही रोखू शकत नाही. बाबानाबा आमची यशोदा माई, आई आई यशोदा आई ही त्यांच्यामुळे, आणि दुकानदार आप्पा वगैरे पण सर्व या ठिकाणची शेतीवाले, काय नाव त्यांचं, तात्याराम. हो, ही सगळी तोला मोलाची दानशूर माणसं आहेत. आमचे मनोज भाऊ बाबा अण्णा होते त्यावेळेस, त्यांचे मिसेस सभापती होते. हो, तर सज्जनो, सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने आमची सकारी भाऊ वगैरे सगळ्यांनी चांगली मदत केली. आणि आशीर्वाद येवल्याचे रोपं लाविले द्वारी, त्याचा विलो गेला गगनावरी. तात्या म्हणे, हे तुम्ही रोपटं लावलं, मी रोपटं लावलं, आता तुम्ही झाड मोठा करा, फळं खा. महाराज लोकांचं काम आहे का नाही, रोपटं लावायचं. आणि तुमचं काम आहे त्या झाडाला खत पाणी टाका, फळं येऊ द्या, फळं खा, वाटा सगळ्याला. बाट बाटके खाना, अकेला अकेला मत खाना. आणि म्हणून
साधू लोकांचं तेच काय, बहिती गंगा घुमता साधू रमता जोगी. साधूने घुमत राहावं, जे योगी आहे ते रमतात, गंगेने वाहत राहावं. तसं जनार्दन स्वामी एका ठिकाणी थांबले नाही, तसं बालगिरी महाराज एका ठिकाणी थांबले नाही. वाहत राहा वाहत राहा. ज्ञानाचा प्रचार प्रसार, नामाचा प्रचार करा. कधीतरी आले संभाजीनगर MIDC बजाजनगरला तर सहज या, गोशाळेला भेट द्या. बाबाजीचं मंदिराचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. फोटो आहे या डब्यावर चिटकलेला, जनार्दन स्वामीच्या मंदिराचं काम. आणि नंतर भगवान बोले चारी दिशाला 4 मंदिरं होणार, असा बाबाजीचा आशीर्वाद आहे. त्याही ठिकाणी फार मोठे मोठे दाते आहे, गोशाळा आहे. म्हणून सज्जनो, वारकरी संप्रदाय पद्धतीने मोठे प्रेमाने एकदा भजन करूया. सर्वांनी वरती हात करा, करा वरती हात. वा, रामेश्वर भगवान सद्गुरू जनार्दन स्वामी तुमचं कोट कल्याण करो. जाऊ द्या वरती. घ्या. अख्ख्या महाराष्ट्रात दिसणार आहे तुम्ही, अख्ख्या महाराष्ट्रात. करा वरती हात. विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार धन्यवाद. घ्या हात खाली. केव्हाचे झाले, घेतो कोणाची. दवडोनी आळसा ते छेदोने. पैठण पगारे डॉक्टर साहेब आले का? वा वा वा, आले की नाही? अंधारात बसली. वा, ओके. अगोदर त्यांचंच तिकडे पूजन त्यांनीच करून टाकलं अगोदर. महाराज या घालू संताशी आसनी पूजा करी काया वाच्या म्हणे एका जनार्दनी जाणी इच्छिले ती. डॉक्टर साहेबांचं प्रेम तुमच्या गावावर खूप आहे. फार त्यांनी इथं मेहनत केली. एवढा मोठा धर्मकार्यामध्ये, समाजकार्यामध्ये आहे की नाही, वैद्यकीय शास्त्रामधील खूप तोला मोलाचं त्यांचंही सहकार्य आहे. म्हणून सज्जनो, भगवान परमात्मा कोट कल्याण करो. आणि सपत्नीक आलेले लक्ष्मीनारायण, धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. हो, सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आता कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे. नमिला गणपती मावली सारजा, आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला. गुरुराया तुझा ईसा नाही सका, कृपा करून रंग धरी आती. तुका म्हणे माता पिता गुरुबंधू, तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. बर, शेवटी आरती घ्यायची. मस्त भैरवमध्ये चालू होईल, काही नाही. आता जास्त टाईम नाही झाला. 9 म्हणजे 9 करेक्ट आहे का नाही? तोपर्यंत सूचना आहे जनार्दन स्वामीच्या मंदिराच्या, आता गोमातेसाठी नाही, मंदिराच्या कळसासाठी ज्यांना योगदान द्यायचं आहे, आमची 2 मुलं फिरतील त्याच्यात कळसासाठी आणि मूर्तीसाठी. सन्माननीय आदरणीय आमचे चंद्रकांत खैरे साहेब म्हणे, महाराज काय लोकांकडे मागून मी एकटा देतो. पण जनार्दन स्वामीचं एक तत्व होतं, एकट्याने मूर्ती द्यायची नाही, आहे की नाही? आबाने आणली एकट्याने, परंतु नियम असा आहे एकट्याने देऊ नये. कळस आणि मूर्ती ही सार्वजनिक पाहिजे. सज्जनो, शेवटच्या टप्प्यात तुम्हाला डिसेंबरमध्ये आमंत्रित करणार आहे. तर चाल होईल, नंतर आरती होईल. तोपर्यंत ज्यांना कळसासाठी टाकायचं आहे देणगी, त्यांनी टाकायची. 2 मुलं उठतील. आणि आला का मनोज? नाही का? ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. तुका
तुका म्हणे माता पिता गुरु तुका म्हणे माता पिता गुरु तुका म्हणे माता पिता तुका म्हणे माता पिता गुरु तुका म्हणे माता पिता गुरु तुझी कृपा तुझी कृपा जावे
आपुल्या सुतेला आपुल्या सुतेला गुरुराया चरणे मस्तक ठेविले गुरुराया चरणे मस्तक